थोडंसं सभागृह फार शांत शांत वाटतंय, पश्चिम विदर्भासाठी योग्य नाही. भारत माता की, जरा जोरात दोन्ही हात वर करून, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आजच्या या पश्चिम विदर्भातील महायुतीच्या या प्रचंड अशा सभागृहातील मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय केंद्रीय उद्योग राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, सन्माननीय राज्याचे उद्योग मंत्री आणि आपले नेते सन्माननीय उदय सामंत साहेब, सन्माननीय ज्यांनी आता आपल्या समोर मार्गदर्शन केलं ते आमचे मोठे बंधू माजी कॅबिनेट मंत्री संजय कुटेजी, महायुतीचे समन्वयक सदस्य सन्माननीय योगेश टिळेकरजी, सन्माननीय अनिकेत तटकरेजी, सन्माननीय आमचे नेते आमदार रणधीर सावरकरजी, सन्माननीय शिवसेना नेते सचिन जोशीजी, सन्माननीय नेते चैनसुख संचेतीजी, खासदार अनुपजी धोत्रे, आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार हरीश पिंपळे, माजी आमदार आणि माझे मित्र प्रवीण पोटेजी, सन्माननीय माझे आमदार अभिजित अडसूळजी, श्वेताताई महालेजी, माझे मित्र अमोल मिटकरीजी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, राज्याचे नेते आणि इथे उपस्थित असलेला सर्व महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा मेळावा कुठल्या पक्षाचा नसून हा महायुतीचा पक्षाचा मेळावा आहे. आणि हा कार्यक्रम जो आहे हा एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी आणि कल्याणासाठी, ह्या ब्रीदवाक्यातून आपण हा अभियान आज सुरू केलाय. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगायचं झालं तर शुक्रवारी संध्याकाळी संचेती काका आमची बैठक झाली. वर्षा निवासस्थानी बैठक होत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्माननीय आपले नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सन्माननीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा, उदय सामंतजी, मी, संजय खोडकेजी, टिळेकरजी, आम्ही सर्वच उपस्थित होतो. आणि त्यांनी सांगितलं की 20 तारखेपासून 7 विभागामध्ये हा कार्यक्रम सुरू करायचा आहे. त्यातला मुंबईचा विभाग आम्ही शेवटला ठेवला, परंतु 6 विभागामध्ये एकजूट महाराष्ट्राचे अभियान हे दिनांक 20 पासून सुरू करायचं. आणि मग उदय सामंत साहेबांनी आणि आम्ही ठरवलं आणि शनिवारी दुपारपासून आम्ही प्रवास चालू केला. पहिली बैठक पुण्यात घेतली, अतिशय उत्तम बैठक झाली. दुसरी बैठक आमची कोकणाची बैठक रत्नागिरी जिल्ह्यात झाली. तिथून आम्ही कोल्हापूरला गेलो, संध्याकाळी बैठक कोल्हापूरमध्ये झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सकाळी संभाजीनगर, संध्याकाळी नाशिक आणि आज सकाळी आता अमरावती, संध्याकाळी नागपूर, उद्या सकाळी पालघर आणि दुपारी ठाणे. आणि अशा पद्धतीमध्ये सर्व विभागाच्या बैठका ह्या समन्वय समितीच्या बैठका आहेत, ह्या सभा नाही आहेत. आपण एकत्रितपणे तिन्ही नेते आणि महायुतीचे घटक पक्ष, मग ज्यामध्ये रामदास आठवले साहेब आले, जोगेंद्र कवाडीजी आले, इतर सर्व महायुतीमध्ये राज्यातील असलेले सर्व पक्ष आले. ज्या बाबतीतला निर्णय हे तिन्ही प्रमुख नेते घेतील आणि त्या माध्यमातून एकजूट महाराष्ट्राची अभियाना अंतर्गत 20 तारखेपासून या अभियानाची एकाच दिवशी सुरुवात होणार आहे. आणि आता या तिघांची मनं एवढी एकत्रपणे जुळलेली आहेत आणि कार्यकर्त्यांची देखील मनं जुळत आहेत. हे लोकसभेमधलं संजय भाऊंनी जे सांगितलं हे थोडंफार आपण जे परसेप्शन जे क्रिएट केलं गेलं त्याच्यामध्ये आपण फसलो, पण फक्त 0.30% मताच्या फरकामध्ये आपण फसलो. पण आता आपली मतभिन्नता काही नाही, आपली मतं एक आहेत आणि एकत्रितपणे जसं संजयनी सांगितलं तसं घड्याळ असेल तरी महायुती आहे, कमळ असेल तरी महायुती आहे आणि धनुष्यबाण असेल तरी महायुती आहे. उदयजी, मी मगाशी तुम्हाला मस्तीत म्हणत होतो, आता आमची मनं एवढी जुळली आहेत की दादा गुलाबी रंग घालायला लागले तर मी देखील आज गुलाबी रंगाचा जॅकेट आणि गुलाबी रंगाचा सदरा घालून आलोय. त्यामुळे एकत्रितपणे काम करत असताना आपण एकत्र आहोत, आपण एक आहोत. आणि या राज्यामध्ये एका वेळेला 6 विभागामध्ये ज्या वेळेला या सभा चालू होणार
ह्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये एका दिवशी एक ठिकाणून सुरू होईल आणि जसे तुमच्या विभागामध्ये 5 जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर त्या 30 पैकी 21 जिंकले आहेत आपण, तर त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ही समन्वयाची गाडी जाणार आहे, ज्यामध्ये सर्व नेते असतील, केंद्रीय मंत्री असतील, पालकमंत्री असतील, नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, माजी आमदार, माजी खासदार, प्रमुख नेते मंडळी ही एकत्रितपणे एका विधानसभेमध्ये जाऊन संवाद करतील, पक्षाचा विकासाची कामं, कल्याणाची कामं जनतेसमोर नेतील, त्या ठिकाणी एक सभा होईल आणि मग ती यात्रा पुढच्या विधानसभेत जाईल आणि असं करत करत 30 विधानसभेमध्ये 30 सभा होतील आणि आपल्या 3 नेत्यांच्या मिळून एक महासभा ही पश्चिम विदर्भामध्ये सर्व या व्यासपीठावर बसलेले नेते मिळून एक जो ठिकाण सांगतील त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व सन्माननीय महायुतींच्या नेत्यांच्या उपस्थितीत किमान 1 लाख लोकांची जाहीर सभा ही या पश्चिम विदर्भात एक दिवसात होणार आहे आणि हा कार्यक्रम जो आपण आखलाय हा 20 ऑगस्ट पासून 4 सप्टेंबर पर्यंतचा आहे, ज्यामध्ये 26 आणि 27 तारखेला कृष्ण जन्माष्टमी दहीक आल्यामुळे 2 दिवसाचा त्याला गॅप दिलाय, परंतु त्यानंतर प्रत्येक विधानसभेत प्रत्येक नेतृत्वाने सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्रितपणे जाऊन हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे आणि याच्या मागचं कारण हे आहे की आपण एकमेकाबरोबर बोलत असतो, एकमेकाबरोबर काम करत असतो, आपली एकमेकाची मनं आणि मतं जुळली तर निश्चितपणे आपण 21चा आकडा 30 पर्यंत घेऊन जाऊ शकू आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्यासाठी आपल्याला या राज्यामध्ये कोणी अडवू शकणार नाही याची मला खात्री आहे आणि आपण सर्व सन्माननीय पश्चिम विदर्भातील सर्व प्रमुख नेत्यांनी आणि सदस्यांनी जर मनावर घेतलं तर मला वाटतं येणाऱ्या या दिवसामध्ये निश्चितपणे महायुतीचे मेळावे तर चांगले होतीलच, त्या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, गॅसची योजना असेल, इतर राज्यातल्या आणि केंद्रातल्या योजना असतील, या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व वेगवेगळ्या माध्यमातून करतो आहोत. नवीन आपल्याकडे आता निवडणुका येईपर्यंत रक्षाबंधनापासून गोकुळाष्टमी नंतर गणपती उत्सव, त्याच्यानंतर नवरात्री उत्सव आणि दिवाळी असे उत्सव देखील होणार आहेत. या सर्व उत्सवामध्ये देखील आपण महायुतीचे सर्व सदस्य एकमेकाच्या घरी जाणं, एकमेकाच्या मंडळात जाणं, एकमेकांबरोबर उत्सव साजरा करणं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकत्रितपणे करायच्या आहेत. मला वाटतं की एक महायुती समन्वयक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून आज आपल्याला मी साथ घालायला इथे आलो आहे. मी घातलेली साथ निश्चितपणे आपण मान्य कराल आणि हे मेळावे निश्चितपणे आपण पूर्णत्वाकडे नेऊन यशस्वी कराल ही अपेक्षा ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.